गवत सुद्धा टाकलेलं आहे मित्रांनो. आपण बघू शकता तुम्ही तर मस्त छान बकऱ्या पाहत आहे तुमच्याकडे. आपल्या काही बकऱ्या बसून आहे बघा मस्त छान बघा. तर आहे मित्रांनो, तर बघू शकतात आजचा माझा फुलबाग आर्यन गायकवाड आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. तर बघू शकता आपल्या बकऱ्या छान मस्त खाल्लेल्या आहेत, काही बसून आहे मित्रांनो. तर आपला सुलतान बघा, तुम्ही बघू शकता तुम्ही. हे बाहेरची बकरी खूप दिवसाला हीट नाही यायला लागली, त्याच्यामुळे सुलतानला सोडलेलं आहे. आणि याचं पिल्लूसुद्धा आतमध्ये राहते मित्रांनो. आता हे सुद्धा पिल्लं तर आपले आतमध्ये राहते आणि याला सुद्धा आता खायलाच हे खाते मित्रांनो. बघा आता छोटे गावात बघा काही बसलेलं आहे. बघा आपलं पाणी बघू शकता, पाणी पण फुल आहे. मग व्हायला होतं मित्रांनो, किती चिकोल झाला बघू शकता पाठ. हे पिल्लेसुद्धा आपले, हे दोन पिल्ले त्याच्या माझ्यासोबतच राहते आता. आणि हे बघू शकता मित्रांनो, ही बकरी आता हे सध्या गाभण आहे मित्रांनो, म्हणजे आता जनते हे बघा. आता खूप पोट दिसायला लागलं मित्रांनो, दूध बघू शकता तुम्ही. असं तर मस्त ओवासुद्धा करत आहे हे बकरीसुद्धा. हे सुद्धा बकरा बघू शकता मित्रांनो, छान किती छान बसलेलं आहे हे बघा. तर मित्रांनो काल लागली होती मला याला हगवण. काल हे बघू शकता किती हगवण लागली मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर आम्ही पाजलं मित्रांनो, तर बघू शकतो मी खूप हगवण लागली होती. तर आम्ही केले जंतनाशक आणि 5 दिवस लिव्हर टॉनिक पाजून दिलं आहे मित्रांनो. तर त्यामुळे कसं होईल, जे त्याचे जंत असतील मित्रांनो ते मरून जातील. आणि लिव्हर टॉनिक पाजण्याने लिव्हरमध्ये जर खराब येते मित्रांनो, कारण हगवण लागल्यामुळे, त्यामुळे ते सुद्धा होईल. आम्ही जंताचं कोणते औषध वापरत नाही. हगवण येते मित्रांनो तेव्हा संडास लागते, तर आम्ही कोणतेही औषध वापरत नाही. आम्ही फक्त जंतनाशक आणि लिव्हर टॉनिकच देतो. हे बघा पाठ, हे सर्वात लाडकी पाठ आहे मित्रांनो. मी आलो की माझ्या जवळच येते बघा. हे असे आपलं गोठ करून मित्रांनो बघू शकता तुम्ही. खाली सुद्धा गावाला खाण्याचं बसलेलं आहे हे बघा पाणीसुद्धा. तर खूप दिवस झाली हीटवर नाही आली, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि आपल्या सुलतानला सोडलेलं आहे, मला दाखवत होता. तर सोडलेलं आहे सुलतानले. आणि सर्व बकऱ्या हिटवर यायला लागला, पर कारण ही नाही यायला लागली, त्यामुळे आता हिला सुद्धा आणलेलं आहे. 2-3 वेळेस बकऱ्या मागायला लागून मित्रांनो ती येऊन जाते ना. बाईचं खाणं हे नवीन बकरी असल्यामुळे मित्रांनो तिला आम्ही बाहेर ठेवतो. आणि हे आम्ही बनवलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही चारा टाकून हे बागेनं खाल्लेलं आहे.